भगवते वासुदेवाय ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेशम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। सगळ्या अभ्यासार्थी साधक भगिनींच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून सद्गुरूंना वंदन करून आपला कालचा अध्याय 4 पुढे आपण कंटिन्यू करत आहोत। आज आहे आपला श्लोक 20. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः। त्यक्त्वा कर्मफलासंगम म्हणजे काय आहे की जे तुम्ही जर कर्म करत असता ते कर्म करत असताना तुमचा जर भाव कर्त्याचा असेल की जसं शरीर मन इंद्रिय बुद्धी वाणी ही सगळी सामग्री माझी आहे आणि मी माझ्यासाठी कर्म करतोय, हे कर्म मी करतोय, मग हे केल्याने मला अमुक एक फळ मिळेल, असं जेव्हा आपण करत असतो, अशा पद्धतीने कर्म करत असतो, तेव्हा कर्मफलाला हेतू असतो आणि तो हेतू मनात घेऊन कर्म करतोय म्हणजे ते सकाम कर्म होत जातं। आणि कर्म करण्याच्या सामुग्रीमध्ये कर्मामध्ये कर्मफलामध्ये किंचितही आसक्ती नसेल तर कर्मफलाला हेतू नाही, ते हेतू पुरस्पर केलेलं कर्म नाही, अनासायास घडत असलेलं कर्म आहे आपल्या हातून, असं होऊ शकतं। वास्तविक पाहता कर्मफलाचा स्वरूपाशी कोणताही संबंध नाही। आत्म्याला कधीच वाटत नाहीये की हे मी अकर्म करतोय का निष्काम कर्म करतोय का सकाम कर्म करतोय, हे आत्म्याशी संबंधित काहीच नाहीये। पण आत्मा तर चैतन्य अविनाशी आणि निर्विकार आहे, पण कर्म आणि कर्मफल हे दोन्ही विकारी आहेत। ते आपण आपल्या देहबुद्धीला जोडतो। देहबुद्धी म्हणजे मी मोहिनी लावर, मी आज बोलतेय, मी गीता वाचते, मी पठण करते, मी परीक्षा देते, माझ्या डोळ्यांनी मी इतकं वाचलं, मी इतकं जागरण करून अभ्यास केला, हे जेव्हा आपण आपल्या माझ्या देहाशी जोडत जातो तेव्हा त्या कर्मबंधनात आपण अडकायला लागतो। आपल्या आत्म्याला त्याची कोणतीही लिप्तता नसते, या जड जीवात्म्याला ही लिप्तता लागायला लागते, कुटस्थ चैतन्याला। आणि अशा प्रकारे जरी आपण कर्म आणि फलाशी स्वरूपाचा संबंध जर ठेवला नाही, इतरांसाठी मी करतोय आपण कर्म, आपल्याकडून भगवंत करून घेतोय, असं जर आपण ठेवलं तर जीवाने भ्रमामुळे त्यांच्याशी आपल्याशी संबंध लावून घेतलाय। म्हणजे आपण जेव्हा म्हणतोय मी केलं तर हा जीव ह्या देहाशी संबंध जोडून घेतोय, अन्यथा ते निष्काम कर्म होऊ शकतं। फक्त त्यातला मी आपण काढून टाकला पाहिजे। नित्य तृप्त हा जीव म्हणजे आत्मा परमात्म्याचा सनातन अंश आहे, त्यामुळे तो पण सत आहे, नित्य आहे। सतचा कधी अभाव होतच नसतो, म्हणजे नाभावे विद्यते सतः। परंतु जेव्हा तो असतशी आपला संबंध मानायला लागतो, हा जीव सत आहे, नित्य आहे, पण या दृश्य जगतातल्या सगळ्या वस्तू अनित्य आहेत, परिवर्तनशील आहेत, नष्ट होणारे आहेत, तरी पण तो त्यांच्याशी संबंध जोडायला लागतो। त्याच्यामुळे मग उणिवेचा अभाव यायला लागतो आणि मग आपल्या या उणिवेची पूर्ती करण्यासाठी तो सांसारिक वस्तूंची कामना करायला लागतो आणि त्या इच्छित वस्तू प्राप्त करण्याच्या मागे लागतो। आणि त्या नाही मिळाल्या किंवा मिळाल्या तर तृप्ती होते, पण ही तृप्ती टिकणारी नसते। कारण आज थोडं बहुत मिळालं, आनंद वाटला, उद्या अजून जास्त असलं तर जास्त छान वाटेल, 1 BHK घेतला, खूपच बरं वाटलं, स्वतःचं घर झालं, पण कालांतराने नको नको होते 2 BHK, परवा सांगितलं तसं एक्झाम्पल, मग आणखीन काही दिवसांनी नको बंगलाच घ्यावा, असं हे इच्छा वाढतच जातात। म्हणजेच ही तृप्ती कायम टिकत नाही, कारण ती क्षणिक असते। जीव जोपर्यंत उत्पत्ती विनाशशील क्रिया आणि पदार्थ यांच्याशी आपला संबंध लावायला लागेल आणि त्यांच्या आश्रयाने राहील, तोपर्यंत त्याला नित्य तृप्तीचा अनुभवच येणार नाही। पण या उलट कर्मयोगानं सिद्ध झालेला महापुरुष
निराश्रयी म्हणजे कोणाच्याही आश्रयाने तो जगत नाहीये. शरीर आणि बुद्धी इंद्रिय यांच्या आश्रयाने तो जगत नाहीये. त्याने जे कर्म केलेलं आहे ते निराश्रित आहे आणि निरीच्छ आहे आणि कुठलाही हेतू मनात ठेवून केला नाहीये. फळ काय असेल याचा विचार करत नाहीये. तर म्हणून त्याला स्वतः सिद्ध नित्य तृप्तीचा अनुभव नेहमीच येतो. त्याला त्या कर्मामध्ये समाधान मिळतं. एक उदाहरण बघू की समजा एखाद्या ठिकाणी रेल्वेचा ऍक्सिडेंट झालाय. आपल्या डब्यामध्ये लहान मुलं होते, म्हातारे होते, आपल्याला माहितीये आणि ते आपण व्यवस्थित थोडं बहुत वाचलोय, आपल्याला थोडंसंच खर्चटलंय, पण आपण किती धावून धावून त्यांची पण मदत करणार आणि पटपट त्यांना काही कोणाला तहान म्हणजे पाणी प्यायला देऊ, आपण कोणाला काही खायला देऊ, त्याला तिथून उचलून बाजूला ठेवू, हवी ती मदत करू. त्यावेळेस आपण काहीही विचार नाही करणार की ह्या माणसाला मी कशाला हात देऊ, या मुलाला कशाला मी खायला देऊ, हा काही मला लक्षात ठेवणार आहे का, हा विचार आपण कधीही करणार नाही. ते निरीच्छ आणि निरपेक्ष कर्म असेल आणि त्यावेळेस ते जे समाधान आपल्याला लाभेल ते 10 लोक आपल्याला म्हणतील, हो हे होते म्हणून आम्ही थोडक्यात बचावलो किंवा आम्हाला लगेच डॉक्टरकडे नेता आलं म्हणून आमचे प्राण वाचले. हे जे उद्गार आपल्याला आपण म्हणतो ना की त्यांचे आत्मे आपल्याला आशीर्वाद देतील, ते हे निरीच्छ कर्म असतं आणि तेव्हा आत्मतृप्तीचा अनुभव आपल्याला येतो. कर्मण्यभी प्रवृत्तोपि नैव किंचित करोति सह. आता इथे सांगतायत भगवंत, कर्मयोगानं सिद्ध झालेल्या महापुरुषाद्वारे होणारी सगळी कर्म व्यवस्थित शास्त्रविहित सांगोपांग पद्धतीने होतात, कारण त्या कर्मफलामध्ये कोणतीही आसक्तीच नसते. आता याच्यामध्येच आणखीन भगवंत सांगतायत पुढे की प्रकृती तर निरंतर क्रियाशील आहे, म्हणून म्हणजे प्रकृतीमध्ये सतत काही ना काही घडतंय, काही ना काही बदल होत आहेत, परिवर्तन पण होत आहे आणि काही काही वेगवेगळ्या क्रिया म्हणजे उत्पत्ती होते, पालनही होते आणि संहारही होतो. ह्या क्रिया पण लागोपाठ रोजच्या घडतच असतात. म्हणून जोपर्यंत प्रकृतीचे गुण म्हणजे क्रिया आणि पदार्थ यांच्याशी आपला संबंध आहे, तोपर्यंत कर्म न करता सुद्धा मनुष्याच्या कर्माशी संबंध असतो. तो स्वतः जरी कर्म करत नसला तरी तो ज्या प्रकृतीत आहे त्या प्रकृतीमध्ये त्या क्रिया घडतायत, त्याच्यामुळे तो त्या कर्माशी संबंधितच असतो. प्रकृतीच्या गुणाशी संबंध नसला तर मनुष्य कर्म करत असताना सुद्धा काही हरकत नाही. म्हणजे जर प्रकृतीतल्या क्रिया आणि पदार्थ या गुणांशी त्याचा काही संबंध येत नसला, असं तो कर्म करत असेल तर काही हरकत नाही. कर्मयोगानं सिद्ध झालेल्या महापुरुषाचा प्रकृतीजन्य गुणांशी कोणताही संबंध राहत नाही आणि म्हणून तो लोकहितार्थ सर्व कर्म करत असताना सुद्धा वास्तविक काहीच करत नाही. म्हणजेच भगवंत ह्या प्रकृतीमध्ये आहेत, इथे सगळीकडे क्रिया घडतायत, वेगवेगळं क्रिएशन होतंय, म्हणजे निर्माणही होतोय आणि संहारही होते, उभारणी होते, संहारणी होते, पण भगवंत ही क्रिया स्वतः करत नाहीये. त्यांच्या सांगण्यानुसार हे सगळे कर्म होत आहेत, पण प्रकृतीमधले कोणतेही उपकरण घटक ते वापरत नाहीयेत ते करत असताना आणि त्यांचा प्रामाणिक कुठेही असा हेतू नाहीये की ही व्यक्ती खोटं बोलली म्हणून आज आम्हाला हिला हिचं काही अद्दल घडायची, हिचं ऍक्सिडेंट करायचं, याला त्रास द्यायचा, याला दुःखी करायचं, असं कोणताही हेतू त्यांच्या त्या कर्मामध्ये नसतो. जो तो आपापल्या प्रारब्ध कर्माने पुढच्या गोष्टी रोजच्या त्याच्या समोर येत असतात आणि हे आपोआप भगवंत घडवत असतात. त्याच्यामुळे भगवंत त्यापासून एकदम अलिप्त असतात. पण हे काम त्यांचं लोकहितार्थ असतं. जे सगळे प्राणी मात्र त्यांचे सुहृद आहेत, त्यांच्या हितासाठीच असतं. मग याचा परिशिष्ट भाव असा आहे की जोपर्यंत मनुष्यात कर्तृत्व आहे तोपर्यंत तो करत असला तरी करीत आहे आणि करत नसला तरी काही ना काही करतच आहे, पण कर्तृत्व समाप्त झाल्यास तो कधीही काहीही करत नाही. आता पुढचा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये निवृत्तीपरायण आणि म्हणजे 21व्या श्लोकामध्ये निवृत्तीपरायण कसं व्हायचंय आणि 22व्या श्लोकामध्ये प्रवृत्तीपरायण कर्मयोगी कसं असतात याचं उदाहरण भगवंत सांगतायत आपल्याला. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. यत चित्तात्मा, संसाराकडून आशा व इच्छा राहिल्यामुळे शरीर, इंद्रिय आणि मन इत्यादी वश होत नाही. आणि मग इथे निराशी हे जे पद वापरलंय ते याच्यासाठी की कर्मयोगाच्या ठिकाणी जो कर्मयोगी आहे त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आशा इच्छा काहीच नसतं आणि म्हणून
त्याचं ते शरीर, त्याचे इंद्रिय, त्याचे अंतःकरण त्याला स्वतःला वश झालेले, त्याच्या स्वतःच्या ताब्यात आहेत ते. त्याच्यामुळे ते वश असल्यामुळे कोणतीही त्याची क्रिया व्यर्थ जात नाही. कारण ते प्रत्येक शरीर इंद्रिय तो इतरांसाठी वापरत असतो, कारण ते त्याला वश झालेले आहेत. आपल्या सामान्य माणसाचं काय, आपले डोळे. आपण जर म्हंटल मला खाऊची गाडी आलीये किंवा खाऊची दुकानं लागलेत, मिठाईचं दुकान लागले, पण मला डायबिटीस आहे, मला खायचं नाहीये, मी तिकडे बघणार पण नाही, असं होत नाही. चोरून डोळ्याने बघतोच कसं केलंय, चाखून तरी बघतोच कसं लागतंय. पण जो जितेंद्रिय आहे ना, तो डोळेच मिटून घेतो, तो त्या वाटेला सुद्धा जात नाही. म्हणजेच त्याचे अवयव त्याच्या ताब्यात आहेत. पण आम्हाला थोडं तरी किंचित तरी मोह होतो. तर मग हे म्हणजे आपण आपले अवयव, आपले इंद्रिय आपल्या ताब्यात नाहीये, आपण वश केलेलं नाहीये त्यांना. ते पुन्हा पुन्हा विषयांकडे ओढले जातात आणि ते ओढले न जाऊ देणं म्हणजे आपण त्यांना वश करून घेणं. त्यक्त सर्व परिग्रह. कर्मयोगी जर संन्यासी असेल तर तो सर्व प्रकारच्या भोगसामुग्रीचा स्वरूपाने त्याग करतो. भोगसामुग्री म्हणजे पुन्हा शरीर, मन, वाणी, बुद्धी सगळं. कारण या थ्रूच आपण भोग घेत असतो. आपल्या सगळ्या इंद्रियांमार्फतच आपण प्रत्येक गोष्टीचा भोग घेतोय. डोळ्यांनी बघण्याचा भोग घेतोय, जिभेनी चवेचा भोग घेतोय, कानांनी ऐकण्याचा भोग घेतोय, असे आपण इंद्रियामार्फतच भोग घेत असतो. म्हणजे ते आपल्या सुखासाठी आहेत असं आपल्याला वाटतंय. तो जर गृहस्थी असेल आणि तो भोग बुद्धीने आपल्या सुखासाठी, कर्मयोगी जो असतो तो कोणत्याही गोष्टींचा संग्रह करून ठेवत नाही. आपल्यासारख्या सामान्य माणसांना सहजच वाटतं की पुरण करायचंय ना, भरपूर करायचंय, बाई जरा जास्तच करते, 2-3 दिवस पुरेल असं. कशासाठी? आज खाऊन आपला मन तृप्त होत नाही, आपला भोग संपत नाही, उद्या पण आपल्याला पुन्हा ताटात पोळी असाविषीच वाटते, परवा पण आणखीन असाविषीच वाटते. नकोय हे. भोग एकदा भोगला तृप्त झालं पाहिजे, पुन्हा पुढच्या सणालाच. तोपर्यंत मला उद्या परवा तेरवा असलं पाहिजे असं काही नाही. याच्या पुढे शास्त्र फक्त एवढं शिल्लक ठेवायचं तर ते एवढंच ठेवू शकतो. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य हे आहे की उदाहरण जरी मी पुरणपोळीचं दिलं तरी म्हणणं हे की कुठेतरी ह्या भोगाला आवर घालता आला पाहिजे. मग तो सिनेमा बघणं असू द्या, मॉलमध्ये जाऊन खरेदी करणं असू द्या, भरमसाठ साड्या खरेदी करणं असू द्या. आज आपण ऑफिसेस मधल्या वर्किंग वुमन्सला आपण मानतो, त्यांना भरपूर साड्या, कपडे लत्ते लागत असतात. पण त्याच प्रमाणात तेवढ्याच बाबतीत खरेदी करण्याचं प्रमाण पण भयंकर असतं. प्रत्येक सणाला, प्रत्येक वाढदिवसाला, प्रत्येक वेळेस मागची आहे ती मी नेसील असं नाही. रिपिटेशन इज अवॉइडेड आणि पुन्हा पुन्हा नवीनच लागत असतं. आणि ही संस्कृती आपली बोकळत चालली आणि त्याच्यासाठी आपण खूप जीवापाड कष्ट पण करतो, कर्ज पण करतो, उधारी पण करतो आणि हे पार पाडत राहतो दाखवण्यासाठी म्हणून. तर म्हणून भगवंत सांगतायत की कोणत्याही सामग्रीचा तो संग्रह करत नाही. जो कर्मयोगी संन्यासी आहे तो कोणत्याही सामग्रीचा संग्रह करत नाही. त्याला असं नाहीये की आज मला जेवायला कोणी माधुकरी दिलीये, उद्या देईल की नाही म्हणून आज यातलं थोडंसं काढून ठेवतो किंवा आज आणखीन 4 घरं करून घेतो म्हणजे त्यातलंच कोरडं वगैरे काही उरलं तर उद्या खायला होईल. एकदाही किंचितही त्याच्या मनात हा विषय येत नाही. आज जे मिळालंय ते आजच्या पुरतं खायचंय. जास्त झालं तर ते संध्याकाळला उरेल, पण तो उरावं म्हणून जास्त कोणाकडनं मागूनही आणत नाही. आणि जे मिळालंय ते पुरण्या इतकं नसलं तरी जेवढं मिळालंय त्याच्यातच तो संतुष्टी मानतो. तसं आपल्याला भोगांच्या बाबतीत व्हायला पाहिजे. तसंच संसाराच्या सुखासाठी त्या सामग्रीचा व्यय करतो, म्हणजे आपल्यातलं उरलेलं इतरांना पण देतो. समर्थ रामदासांचं आपल्याला माहिती की ते जेव्हा टाकळीला तपश्चर्या करत होते तेव्हा त्यांना जर काही गोडधोड जरी माधुकरीमध्ये मिळालं तरी त्यांचं एक तत्व होतं की हे गोडधोड खाण्याने मला दुपारी झोप येईल आणि माझं अभ्यास होणार नाही, मला आणखीन अवलोकन करायचंय जनतेचं ते होणार नाही, म्हणून ते संपूर्ण सगळी माधुकरीचं झोळी आपली नदीच्या संगमात बुडवत असत आणि ते अन्न सगळं रस त्याचा निघून जाऊ देत असत. नंतर एकत्र करून काला करून त्याचे 3 भाग करत, एक पाण्यामध्ये जे आम्ही उभं राहतो त्या माशांना माझ्या उभं राहण्याने त्रास होतो, मी पुरस्चरण करणाऱ्याला उभं राहतो म्हणून त्यांना एक घास, एक बाहेर पशुपक्ष्यांना आणि एक त्यातला 3रा भाग राहिलेला स्वतः खायची. तर हे निरस करून खाण्याची बुद्धी 12व्या वर्षी होती, आपल्याला 72व्या वर्षी सुद्धा होत नाही. म्हणून भोग बुद्धी न ठेवता संग्रहाचा त्याग पण न करणं हे आपल्याला, संग्रहांचा त्याग करून टाकणं हे आपल्याला शिकलं पाहिजे आणि ते अवलंबलं पाहिजे, तेव्हा आपण साधक होण्याच्या जोग बनू शकतो. निराशी. कर्मयोगाच्या ठिकाणी आशा, कामना, स्पृहा, वासना इत्यादी नसतातच.
तो केवळ बाह्यरीतीनेच भोगसामुग्रीच्या संग्रहाचा त्याग करतो असं नाही, तर अंतःकरणापासून भोगसामुग्री, आशा, इच्छा, कामना, स्पृहा, वासना, प्रत्येक शब्द अर्थाने जवळपास असला तरी ती कोणत्या प्रकारची आहे तसा त्याचा अर्थ निगडीत आहे. किती प्रबळ आहे तसं त्या इच्छा आणि वासनेचा अर्थ निगडीत आहे. तर मग ह्या सगळ्यांचा त्यांनी त्याग केलेलाच असतो आणि त्याच्यामुळे त्याचा उद्देश तो सफल होत असतो. तो त्यागाचाच उद्देश असतो त्याचा आणि म्हणूनच तो कर्मयोगी संन्यासी म्हणून राहू शकतो. शारीरं केवलं कर्म कुर्वन्, याच्यामध्ये भगवंतांना सांगायचंय की शारीरम कर्म म्हणजे शरीराशी संबंधित. याचे दोन अर्थ बघा. एक तर शरीराने होणारं कर्म म्हणजे मी पायी चालत चालत दळण आणायला गेलो, हे एक कर्म झालं. आणि दुसरं शरीर निर्वाहासाठी केलेलं कर्म. ह्या शरीराला जगवायचंय तर याला पाणी प्यावं लागणार म्हणून मला पाणी आणायला जावं लागेल. ह्या शरीराला जगवायचंय तर याचा निर्वाह खाण्यावर होणार आहे, मग याला खायला पाहिजे म्हणून मला कष्ट केले पाहिजेत की ज्याच्यामध्ये मी पैसा कमावून मग अन्न आणून शिजवू शकतो. म्हणजे असे दोन कर्माचे पद्धती किंवा गोष्टी त्यांनी सांगितल्या. सर्व कर्म शरीर, इंद्रिय, मन, बुद्धीद्वाराच होतात आणि माझा त्याच्याशी काही संबंध नाही असं समजून कर्मयोगी अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करत असतो. म्हणजे शरीराच्या निर्वाहासाठी जरी कर्म करायचं असलं तरी माझ्या शरीराला पाहिजे असं म्हणून मी पायी चालत जाऊन पाणी आणणार आणि मग ते पाणी मी ग्रहण करणार, एवढा विचार करण्यापेक्षा ह्या शरीरासाठी मला पाहिजे म्हणू नका, मी म्हणलं की पुन्हा देहबुद्धी येते. ह्या शरीराला मला जगवायचंय, या शरीरातर्फे मला मनुष्य देह मिळाले असल्यामुळे मला हे माझं ध्येय गाठायचंय, मला भोग घ्यायचे हे माझं ध्येय नाहीये, मला परमप्राप्ती करायची हे ध्येय आहे आणि त्यासाठी या शरीराचा उपयोग करायचा, देहाला चांगलं ठेवलं पाहिजे म्हणून मला थोडं तरी माधुकरी मागून जे मिळेल ते खाऊन याला जगवायचंय. अशा विचाराने आपण कर्म केलं पाहिजे, म्हणजे त्या संन्यासाला करायचं असतं. निवृत्तीपरायण असून सुद्धा कर्मयोगी केव्हाही आळस प्रमाद करत नाहीत. निवृत्तीपरायण म्हणजे जे कर्म करतायत ते दुसऱ्यासाठी करतायत. मग आता समजा दुसऱ्यासाठी कर्म करतोय, आपण समाज कल्याणाचं कर्म करतोय, मग आज एखाद दिवशी नाही केलं तर काय बिघडणार आहे? रोज आपण अंगणवाडी शाळेमध्ये शिकवायला जातोय, आज नाही गेलं, कंटाळा आला, जाऊ द्या, घरी काही गोडधोड बनवलंय, मस्त जेवण झालंय, आता आराम करू नाही जायचं. पण असं कुठलाही कर्मसन्यासी म्हणजे ज्यांनी कर्मासाठी वाहून घेतलंय ते पण दुसऱ्यांसाठी करण्याचं कर्म, तर तिथे तो आळस आणि प्रमाद अजिबात करत नाही. जो आळस आणि प्रमाद करतो किंवा आळस आणि प्रमाद भोगतो म्हणजे एकांतात पडून राहायचं, याच्याने आळसाचा भोग होतो. निरर्थक कर्म करायचं म्हणजे प्रमादाचा भोग होतो. पण निवृत्तीमध्ये आळसाच्या सुखाचा आणि प्रवृत्तीमध्ये प्रमादाच्या सुखाचा भोग होऊ शकतो. म्हणून आळस आणि प्रमादाने मनुष्य पापाला प्राप्त होतो. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांनी आळस केला आणि निवृत्ती कर्म करताय म्हणजे दुसऱ्यांसाठी करताय आणि मग त्याच्यामध्ये जर तुम्ही आळस केला तर ते कर्म तुमचं चांगल्या प्रकारचं किंवा अकर्म होणारच नाहीये, कारण मग ते दुसऱ्यांसाठी करतानाही तुम्ही त्याच्यात आळस केला. परंतु अत्यंत कमी कर्म करून सुद्धा निवृत्तीपरायण कर्मयोग्यामध्ये किंचित मात्र सुद्धा आळस प्रमाद येत नाही. जर त्याच ठिकाणी थोडेही आळस प्रमाद आले असते तर किल्बिषम न आपनोती म्हणता आलंच नसतं. कारण किल्बिषम न आपनोती जेव्हा भगवंतांनी सांगितलंय म्हणजे त्याच्या हातून यत्किंचितही प्रमाद घडत नाही, त्यामुळे त्याचं ते कर्म अत्यंत चांगल्या दर्जाचं होऊ शकतं, तर त्या कर्मबंधनात अडकत नाही. तो यतचित्तात्मा असतो, अर्थात त्याचं शरीर, इंद्रिय आणि अंतःकरण संयमित असतात. झोप आली तर तो झोप झटकू शकतो. आळस आला तर तो आळसाला प्राधान्य देणार नाही, तो स्वतःच्या बुद्धीला समजावेल की नाही, मी किती कंटाळलो तरी आज मला हे समाजाचं कर्म मी करतोय, हे मला केलं पाहिजे, मला तिथे गेलं पाहिजे, त्या लोकांना माझी गरज आहे ना, तर मला तिथे जाऊन ते कर्तव्य माझं पार पाडलंच पाहिजे, हे तो स्वतःच्या बुद्धीला समजवेल आणि ठरलेल्या वेळी सगळे कर्म करेल. आणि मग ह्याच्यामध्ये काय झालं, शरीर, इंद्रिय, अंतःकरण त्यांनी स्वतःला वश करून घेतलेले आहेत. भोगसामुग्रीचा त्यांनी त्याग केलेला आहे. मग भोगसामुग्री म्हणजे हे हात, पाय, शरीर आणि मन हे दुसऱ्यांसाठी आहे, संसारासाठी आहे आणि संसारासाठी खर्च करतोय. तसंच आशा, कामना, ममता, आसक्ती कोणती गोष्ट मनात ठेवलेली नाहीये. त्यामुळे त्याच्याकडून निषिद्ध क्रिया होऊच शकणार नाही. तो नेहमी चांगलंच कर्म करणार, विकर्म वगैरे त्याच्या हातून घडणारच नाही कधी. लोकांमध्ये जनरली असा समज असतो
की कर्मयोगी गृहस्थाश्रमामध्ये असला आणि ज्ञानयोगी संन्यासाश्रमामध्ये असतो, पण वास्तविक अशी गोष्टच नाहीये. ज्याला शरीरापासून आपल्या वेगळ्या सत्तेचा स्पष्ट विवेक आहे तो ज्ञानयोगीच आहे. म्हणजे कर्म करण्यासाठी गृहस्थाश्रमात राहायचं हे बरोबर आहे, पण गृहस्थाश्रमी कर्मयोगीच असतो आणि कर्मयोगी गृहस्थाश्रमीच असतो असं नाही. कर्म काय करतोय आणि काय फलाशा ठेवतोय यावर त्याचं कर्म आणि आश्रम अवलंबून आहे. पण ज्ञान घेणारा संसारात राहून ज्ञान घेऊ शकत नाही, त्याला संन्यासच घेतला पाहिजे, एकांतातच जाऊन बसलं पाहिजे, अरण्यातच ग्रंथ वाचत शांततेत केलं पाहिजे असं काहीही नाही. ज्याला शरीरापासून आपल्या वेगळ्या सत्तेचा स्पष्ट विवेक आहे, म्हणजे शरीराशिवाय आत्मा ही माझी वेगळी सत्ता आहे, हा विवेक ज्याचा जागृत आहे तो ज्ञानयोगीच आहे. मग तो गृहस्थाश्रमामध्ये असू द्या नाहीतर संन्यासाश्रमामध्ये असू द्या. ज्यात एवढा विवेक नाही, परंतु या दोन्ही गोष्टींचा पक्का निश्चय जर त्याने केला आहे तर तो कर्मयोगीच आहे. आणि मग तो गृहस्थाश्रमामध्ये असो किंवा संन्यासात असो. म्हणजेच कर्मयोगी जर खरा कर्मयोगी असेल तर तो कोणत्याही आश्रमात असू द्या, त्याचं कर्म हे नेहमी त्याचे शरीर, वाणी, मन, इंद्रिय नेहमी दुसऱ्यांसाठीच कार्यरत असले पाहिजे. आता 2-3 दिवसापासून आपण हेच ऐकतोय की हे आपल्याला दुसऱ्याकडून, आपल्या मात्यांकडून मिळालेलं शरीर आहे आणि तेव्हा आपण ते लोकोपयोगी कामांमध्येच लावलं पाहिजे, म्हणजे सेवेमध्ये लावलं पाहिजे. मग आपण बघितलं 22व्या श्लोकामध्ये पण ते निवृत्तीपरायण कर्म कसे होऊ शकतात हे सांगतायत. 22वा श्लोक बघू. यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. यदृच्छालाभ संतुष्ट कर्मयोगी निष्काम भावनेने संपूर्ण कर्तव्य कर्म सांगोपांग रीतीने करतो. फलप्राप्तीचा उद्देश न ठेवता कर्म करतो. फलाच्या रूपात त्याला अनुकूलता, प्रतिकूलता, लाभ, हानी, मान, अपमान, स्तुती, निंदा जे काही प्राप्त होतं ना, त्याच्यावर तो कुठल्याही प्रकारचा खेदही करत नाही आणि हुरळणही जात नाही. जसं तो व्यापार करत असेल तर त्याला व्यापारात लाभ हो, हानी हो, त्याच्या अंतःकरणावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. तो प्रत्येक परिस्थितीमध्ये समान रूपाने संतुष्ट राहतो, समत्व बुद्धीने. म्हणजे आठवत नाहीये श्लोक. समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, सुरुवातीची ओळ आठवत नाहीये. हा, तर त्याच्या मनात फलाची इच्छाच नसते. तात्पर्य व्यापारामध्ये त्याला लाभ हानीचं ज्ञान तर होतच, कारण त्यानुसार तो प्रयत्न करत असतो. पण जर जास्त लाभ झालाय तर तो खूप अतिसंतुष्टही होत नाही, किंवा खूप नुकसान झालंय तर खूप हातपाय गाळून दिवसभर आपल्या नशिबाला दोष देत बसत नाही, किंवा इतका दुःखी पण होत नाही. म्हणजे तो दोन्ही वेळेला, आनंदाच्या वेळेला, दुःखाच्या वेळेला समदृष्टीत राहतो, समत्व दृष्टीने दोन्ही गोष्टींना तो बघू शकतो, दोन्ही गोष्टींना सहन करतो. हे म्हणजे यदृच्छा लाभ संतुष्ट. थोडक्यात म्हणजे जे मिळेल, जसं मिळेल, जेव्हा मिळेल त्यामध्ये संतुष्ट असणं, समाधानी असणं. विमत्सर हा कर्मयोगी संपूर्ण प्राणीमात्रांशी आपली एकता मानतो, सर्व भूतात्मा म्हणून कोणत्याही प्राण्याशी किंचित मात्र ईर्ष्येचा भाव तो ठेवत नाही. विमत्सर म्हणजे ईर्ष्या. ईर्ष्येचा भाव आपण सुद्धा कुठल्याही प्राणीमात्राबद्दल नको. मला मांजर आवडत नाही म्हणून दुसरीकडे कुठेही मांजर दिसली की ई करायचं असं नाहीये. उद्या आपण मांजरीच्या जन्मात गेलोय, आपल्याला कोणी असं अव्हेरलं तर कसं वाटणार? मन आहेच बरं का, फक्त ते बोलून दाखवत नाही एवढंच आहे. त्या कुत्र्याने आपल्याला काहीही त्रास दिला नाही, पण आपल्या जायच्या याच्या वाटेत बसलाय म्हणून त्याला आपण हकलवायचं, उठवायचं, त्याची झोप मोडायची आणि त्याला तिथून दुसरीकडे जायला लावायचं. काय उपयोग आहे? आपण समजूतदार आहोत, आपण बाजूनी त्याच्या निघून जाऊ शकतो, त्याला त्रास न देता, त्याला न दुखवता. म्हणजेच दुसऱ्याबद्दल आपल्याला ईर्ष्या पण नकोय आणि दुसऱ्याचा आपल्याला त्रास होतो, त्याच्याबद्दल आपल्याला तिरस्कार वाटतो, ही भावना पण मनामध्ये नकोय. कारण कर्मयोगाच्या संपूर्ण क्रिया प्राणीमात्रांच्या हितासाठी असतात आणि म्हणून त्याच्यात थोडा सुद्धा ईर्ष्येचा भाव राहिला तर संपूर्ण क्रिया दुसऱ्याच्या हिताच्या होणार नाहीत आणि मग त्याचा कर्मयोग कसा होईल सफल, हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. द्वंद्वातीत
कर्मयोगी हा लाभ हानी, मानापमान, निंदा स्तुती, अनुकूलता प्रतिकूलता, सुख दुःख या सगळ्या द्वंद्वांच्या अतीत असतो. अतीत म्हणजे त्याही पलीकडचा. आणि द्वंद्व म्हणजे हे कते द्विधावस्था किंवा चांगलं वाईट. तर कोणतीही गोष्ट कशीही मिळाली त्याला, चांगली मिळाली वाईट मिळाली, त्याचा जय झाला, दुसऱ्याचा पराजय झाला किंवा दुसऱ्याचा जय झाला, त्याचा पराजय झाला, तरी तो सारखाच सुखी असतो. त्याला त्याचं काहीही वाटत नाही. म्हणून त्याच्या अंतःकरणात त्या म्हणजे खूप आनंद जर झाला ना, तर त्या आनंदाने आपण हुरळून जातो. आणि खूप दुःख झालं तर मनाला खूप क्लेश होतात. पण ही गोष्ट सुख आणि दुःख दोन्ही जर समान मानलं तर आपल्याला कशाचंच काही वाटत नाही. आणि तसंच त्या कर्मयोगाच्या अंतःकरणामध्ये या द्वंद्वापासून होणारे राग, द्वेष, हर्ष, शोक हे विकारच उत्पन्न होत नाहीत, कारण त्या दोन्ही गोष्टींना तो समत्वाने बघत असतो. कर्मयोगी सर्व प्रकारच्या द्वंद्वापासून अतीत असतो. या द्वंद्वाच्या पलीकडे त्याचे विचार गेलेले असतात, की जय झाला तर झाला, पराजय झाला तर झाला, दोन्ही गोष्टी त्याला सारख्या आहेत, काही त्याच्या वागण्यात फरक नाही पडणार आहे. म्हणून तो सुखाने संसार बंधनातून मुक्त होऊ शकतो. समसिद्धा व सिद्धौच, कोणत्याही कर्तव्य कर्माचं निर्विघ्नपणे पूर्ण होणं ही सिद्धी आहे. आणि कोणत्याही प्रकारचं विघ्न किंवा अडथळ्यामुळे त्याचे पूर्ण न होणं ही असिद्धी आहे. कर्माचं फल मिळणं ही सिद्धी आहे आणि फळ न मिळणं ही असिद्धी आहे. मग सिद्धी आणि असिद्धीमध्ये राग, द्वेष, आता इथे ना तुम्ही कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. राग, द्वेष, राग म्हणजे राग नाही, राग हा संस्कृत शब्द आहे, त्याचा अर्थ प्रेम आहे आणि त्याचा अपोजिट आहे द्वेष. म्हणून राग, द्वेष, हर्ष, शोक ह्या विकारांचं न होणंच सिद्धी असद्दीमध्ये सम राहणं आहे. कुठलीही परिस्थिती उद्भवली तरी आनंदात हुरळायचं नाहीये, दुःखात नैराश्यात जायचं नाहीये, समतेने दोन्ही गोष्टी सहन करायच्या आहेत. हे म्हणजे सम राहणं म्हणजेच समहा सिद्धा व सिद्धौच. आपलं काही नाही, आपल्यासाठी काही नको आणि आपल्यासाठी काहीही करायचं नाही. या दुनियेमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. हा जन्म आपल्याला भगवंतानी काही आपण चांगलं केलं होतं मागे म्हणून गिफ्ट, ऍज अ गिफ्ट आपल्याला मिळालेलं आहे. मग या जन्मामध्ये आपण सगळं दुसऱ्यांसाठी जगायचंय, दुसऱ्यांसाठी करायचंय, म्हणजे आपण पुन्हा चांगलं काहीतरी आपल्या हातून घडेल, की जेणेकरून आपल्याला पुढच्या जन्मामध्ये चांगली सद्गती मिळेल. मागे सियाराम बाबा म्हणून आपल्याला माहिती आहेत, नर्मदा परिक्रमेला जात असताना भेटतात आपल्याला. त्यांना एका मैत्रिणीने माझ्या विचारलं की बाबा एवढे वय झालंय, बसवत नाहीये तुम्हाला, डोळे पण आता थकलेत, कशाला इतकं सारखं रामचरितमानस वाचतात? उत्तर काय द्यावं त्यांनी, बेटा या जन्मात सगळं वाचन पूर्ण करून ठेवतो, म्हणजे पुढच्या जन्मात आलो की डायरेक्ट बोलायला आणि सांगायला लागेल दुसऱ्यांना, दुसऱ्यांना उपदेश देईन, दुसऱ्यांचे मत परिवर्तन करेल, दुसऱ्यांना परमार्थ मार्गाला लावू शकेल. म्हणून आता जेवढं वाचून ठेवता येईल तेवढं मी वाचतो. बघा 98व्या वर्षी ते आजोबा असं उत्तर देऊ शकतात. अर्थात ते महाराज आहेत, त्यांचं आपलं हे नाहीये, काहीच बरोबरी तुलना नाहीये, पण विचार तर आपण घेऊ शकतो, उदात्त विचार, की रोज मला काहीतरी चांगलं करता येऊ शकतं आणि ते मी केलंच पाहिजे. सत्कर्म तर एक रोज केलंच पाहिजे, पण माझ्या स्वतःसाठी सुद्धा आता परत माझ्या म्हणजे माझ्या या देहाला जर मला पुन्हा या जन्मात यायचं नाहीये, तर माझ्या या आत्म्याला मोक्ष मिळण्यासाठी मला आत्मज्ञान रोज थोडं 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 घेतलंच पाहिजे. कृत्वापि न निबध्यते, ठिकठिकाणी या ठिकाणी कृत्वा अपि हा शब्द जो वापरलाय तो याच्यासाठी की कर्मयोगी कर्म करून सुद्धा कर्माने बांधला जात नाही. मग कर्म न करता बंधनाचा तर प्रश्नच उद्भवत नाही, कारण दोन्ही अवस्थेमध्ये तो निर्लिप्त राहतो. जसं केवळ शरीराच्या निर्वाहासाठी कर्म करणारा कर्मयोगी कर्माने बांधला जात नाही. म्हणजे शरीर चालवायचं आहे तर आता सारखं खाण्याचं जेवणाचंच एक्झाम्पल नाही मी म्हणत, शरीर चालतंय म्हणजे आपण जरी झोपून राहिलो कर्म न करता, तर शरीर जगवायचे म्हणजे आपल्या हृदयाला स्पंदन त्याचे त्याचे देणं गरजेचं आहे, रक्ताभिसरण होणं गरजेचं आहे. हे शरीराचे कर्म करतच राहणार आहे. कोण करणार आहे? मी नाही करत, माझ्यातलं कुटस्थ चैतन्य हे कर्म करतं. ती जी चैतन्य, ती एनर्जी येते हे कर्म करतं. म्हणजे मी स्वतः काही करत नसतो. मी असं नाही म्हणत की हा मी आता माझ्या खाल्लेल्या अन्नाचं पचन करतोय बरं का,
हा आता मी माझ्या रक्तामध्ये ही साखर शुगर मिसळून घेतोय बरं का, असं नाही आपण काही सांगू शकत, कारण ते कर्म आपण करतच नसतो. आणि म्हणजे मग त्या कर्मांनी आपण बांधलं जात नाही. आणि तसंच शास्त्रविहित संपूर्ण कर्म म्हणजे आपल्याला जे ठरवून दिलेले कर्म आहे, की या देहाने तुला उठल्यानंतर सकाळी रोज आवरायचं आहे, रांगोळी घालायची आहे, स्वयंपाक पाणी करायचं आहे, हे शास्त्रविहित कर्म. हे सुद्धा जर आपण काल सांगितल्याप्रमाणे भगवंताला समर्पित केले, की रोजच्या सारखं जसं शरीर अहोरात्र श्वासोच्छ्वास करतच आहे, ते हे नाही म्हणत की मी थांबलो तर बघतो आता ह्या माणसाची काय गंमत होते ते, असं तो म्हणतच नाही. म्हणजे तो स्वतःला असं मानत नाहीये ते चैतन्य, की मी दुसऱ्याचं एवढं करतोय आणि दुसऱ्याची आता फजिती बघतो, असं त्याला कधीही वाटत नाही, कारण त्याच्यामध्ये त्याची कोणतीच अपेक्षा नाहीये. तसंच आपण कोणतंही कर्म करताना दुसऱ्याला त्रास होईल, तो दुखवेल किंवा तो मला खूप छान म्हणेल, माझं कौतुक करेल, असंही काही मला अपेक्षा नाही. असंच राहून निरीच्छ राहून कर्म केलं तर तो कर्माने बांधला जाणार नाही. आता याच्यामध्ये आपल्याला संबंध असं सांगितलं जातोय, की आतापर्यंत 3ऱ्या अध्यायाच्या 9व्या श्लोकाच्या पूर्वार्धात भगवंतांनी व्यतिरेक पद्धतीने आपल्याला समजावलं. आता यज्ञाव्यतिरिक्त कर्म मनुष्याला कसं कसं बांधतात हे अन्वय रीतीने ते आपल्याला सांगणार आहेत. थोडक्यात अन्वय व्यतिरेक जर असं कळायला अवघड आहे, पण होईल सवय, बघू आपण कसं समजतंय. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. कर्मयोगाची संपूर्ण कर्म विलीन होण्याचा विषय संपूर्ण गीतेमध्ये केवळ ह्याच श्लोकात आलेला आहे. या श्लोकाला आपण चिन्हांकित करून ठेवू की हा कर्मयोगाचा प्रमुख श्लोक आहे. तसं 4थ्या अध्यायाचा 36वा श्लोक ज्ञानयोगाचा प्रमुख श्लोक आहे आणि 18व्या अध्यायाचा 66वा श्लोक भक्तियोगाचा प्रमुख श्लोक आहे. आता त्याचा आपण ह्या श्लोकाचे डिटेल्स बघू. गतसंगस्य क्रियेचा, पदार्थांचा, घटनांचा, परिस्थितीचा, व्यक्तीचा जो संघ आहे, संघ म्हणजे आपल्या बरोबर त्याचा जोडला गेलेला संबंध, याच्याशी जी अंतःकरणाची आसक्ती होते, म्हणजे आपला त्या क्रियेशी संबंध जोडला गेला की त्या क्रियेबद्दल आपली आसक्ती वाढत जाते आणि ती आसक्ती आपल्याला बंधनात अडकवते आणि स्वाभाविकरित्या आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. स्वार्थभाव रहित होऊन केवळ लोकांच्या हितासाठी लोकसंग्रहार्थ कर्म करत राहिलो तर मग क्रिया, पदार्थ इत्यादीशी आपला संग राहत नाही. त्यांनीच आपण करणार असतो ते कर्म, पण त्याची आसक्ती आपल्याला राहत नाही आणि त्याच्यामुळे ती सगळी आसक्ती संपूर्णपणे समाप्त झाल्यामुळे आपण त्या कर्मबंधनातून मुक्त होतो. कर्मयोगाचा अहमच ही सेवा करतोय. जे शरीर, वाणी, इंद्रिये या सगळ्यांमार्फत आपण जे सेवा करतोय, तर पुन्हा त्या सेवेमध्ये जर आपण म्हंटल की मी ना सेवा घेतली होती, खूप असतं, खूप मी बरेचदा ऐकते सज्जनगडावर गेल्यावर पण, अहो मी ना त्या सेवेला गेले होते ना म्हणून मला जेवायला उशीर झाला. कोणी विचारलेलं नसतं आपल्याला. उलट सेवा केली तर ही सांगू सुद्धा नाही. ती भगवंताला माहितीये आपण काय सेवा केलीये. कुठेही सांगण्यासाठी तुम्ही छान केलं, हो बरं झालं, हे ऐकण्याची अपेक्षाच ठेवायची नाही, म्हणून कुठेही मी सेवा केली हे सुद्धा सांगायचं नाही. कर्मयोगाचा अहम सेवेमध्ये लागतो आणि तात्पर्य त्याच्या अंतःकरणात मी सेवक आहे हा भाव सुद्धा राहत नाही. मग जो खरा कर्मयोगी आहे ना, तो कधीही मी सेवा केलीये किंवा मी सेवक आहे, प्रभूचा मी सेवक आहे, तुकाराम महाराज वारंवार म्हणत नाहीये की मी तुझी सेवा करतोय बर का, तू लक्ष दे माझ्याकडे. ते सांगतायत तुझी सेवा करण्यासाठी मला पुन्हा पुन्हा जन्म दे. त्याच्यामध्ये खूप उदात्त भाव आहे त्यांचा. मग तसं मी सेवक आहे हा भाव सुद्धा जर मनात ठेवला नाही आणि आपण काय म्हणू अशी भावरहित म्हणजे कुठल्याही प्रकारची अभिलाषा न ठेवता सेवा करत राहिलो तरच ती आपली सेवा या अर्थी होऊ शकते. आणि जर भाव ठेवला मनामध्ये तर ते अभिमानाने आपण बांधला जातो. मग आपला अभिमान वाढायला लागला की सेवा सामुग्रीशी आसक्ती वाढते आणि म्हणजे त्या सेवेमध्ये आसक्ती आल्यामुळे ती सेवा कर्मयोगाची सेवा म्हणून केली जात नाही. शिवाय आता आपण जर भगवंताचं काही केलं तर आपण सेवा कुठे केली हो. थोडस आपण काहीतरी भगवंतानी आपल्याला मनुष्य जन्मात घातलं आहे, केवढं मोठं तरी आपल्यावर ऋण आहे, त्या ऋणातून उनऋण होण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे.
त्याच्यामुळे त्याला आपण सेवा म्हणूच नाही. सेवेच्या मोबदल्यात धन, मान, प्रतिष्ठा, पद, अधिकार इत्यादी काहीही घ्यायचं नाही, कारण त्यांच्यावर आपला अधिकार नसतोच. जेव्हा आपण एखादी गोष्ट सेवा म्हणून घेतली आहे, तर त्या सेवेच्या मोबदल्यात आपल्याला काही मिळालं तर ते कधीही काही स्वीकारायचं नाहीये. त्याचा स्वीकार करणं तर अनाधिकार क्रिया आहे. ते आपण स्वीकारलं तर ते आपल्या अधिकारात येत नाही. सेवा ही सेवा आहे, समर्पित होणं ही सेवा आहे. त्याच्यामुळे आपण आपले 2 कष्ट भगवंताला समर्पित केलेत, तर त्याच्या बदल्यात आपण तिथे काहीच घ्यायला नकोय. लोकांनी मला सेवक म्हणावं असा भावही आपल्यात नकोय. आणि ते जर त्याच्यात म्हणाले तर मी खूप फुलून जाणार आणि मग मी परत सगळ्यांना सांगणार की हो, मी तिथे असं केलं ना, सगळ्या लोकांनी माझं खूप कौतुक केलं. मग त्याच्याने आपल्याला पुन्हा पुन्हा आनंद वाटणार आणि त्या आनंदाची तृप्ती सुद्धा चुकीच्या अधिकाराने आपण घेतोय. त्यापेक्षा मी सेवा केली, ती भगवंताला माहितीये, ह्याच्यामध्ये इतका आनंद आहे की तो त्या उसण्या मिळालेल्या अवसानामध्ये नसणार. मुक्तस्य, जे आपल्या स्वरूपापासून संपूर्णपणे वेगळे आहेत, त्या क्रिया आणि पदार्थांशी आपला संबंध नसताना कामना, ममता, आसक्ती ह्यांनी जर आपण त्यांच्याशी बांधलं जायला लागलो, म्हणजेच अर्थात पराधीन झालो, तर मगापासून आपण तेच बघतोय की पुन्हा कर्मबंधनात अडकणार. कर्मयोगाचं अनुष्ठान केल्याने जेव्हा मानलेला अवास्तविक संबंध समाप्त होतो, तेव्हा कर्मयोगी संपूर्णपणे असंग होतो. म्हणजे कर्मयोगाने जेव्हा मनाने त्याने सगळं ठरवलेलं आहे, तो जितेंद्रिय आहे, तो दुसऱ्यांसाठी कर्म करतो आहे, फलाच्या अपेक्षा त्यांनी ठेवलेल्याच नाहीयेत, तो आसक्तीरहित आणि ममतारहित कर्म करतोय, तर त्यावेळेस त्याचा त्या अवास्तविक गोष्टींशी कुठलाही संबंध नसतो आणि तो त्याच्याशी बांधलेलाही नसतो आणि असा असंग असल्यामुळे तो संपूर्णपणे मुक्त असतो, स्वाधीन असतो. स्वाधीन म्हणजे स्वतःच्या अधीन आहे, स्वतः विचार ठरवेल तसं आहे. आणि म्हणून आपण पराधीन व्हायचं नाहीये. आपलं मन, बुद्धी दुसऱ्याच्या ताब्यात, दुसऱ्याच्या म्हणजे आपल्या मनाच्या ताब्यात बुद्धीला जाऊ द्यायचं नाहीये. बुद्धी आपल्या ताब्यात आपण ठेवायची आणि बुद्धी सांगेल ते निर्णय घ्यायचे. मन केव्हाही भरकटतच असतं पटकन. ज्ञानावस्थित चेतसह, ज्याच्या बुद्धीत स्वरूपाचं ज्ञान नित्य निरंतर जागृत असतं, तो ज्ञानावस्थित चेतसह म्हणजे सतत त्याच्या मनामध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये आत्मज्ञान जागृत आहे की मी तत्त्वम असी, मी आत्मा आहे, तो तू आहेस, तू परमात्मा आहेस. हे जेव्हा सतत मनात जागृत आहे, त्याला म्हणणार आपण ज्ञानावस्थित चेतसह. स्वरूपाचं ज्ञान होताच त्याची स्वरूपात स्थिती होते, जी वास्तविक पूर्वीपासूनच होती. म्हणजे जन्माला येण्यापासून काय, त्याच्या मागच्या जन्मांमध्ये काय, तो आत्मा आहे हे त्यांनी जागरूकतेने धरून ठेवलंय मनामध्ये, किंवा आपण म्हणतो एखादी गोष्ट चित्तात होल्ड ऑन करून ठेवणं, तसं त्यांनी मनाला हजार वेळा बजावलेलं आहे की मी आत्मा आहे, मी देह नाही, मी अमुक अमुक व्यक्ती नाही, मी आत्मा आहे. हे शरीर त्या व्यक्तीचे, ज्या व्यक्तीचं मला नाव असेल मोहिनी लावर, हे शरीर मोहिनी लावर नावाचं आहे, पण यामध्ये जो बसलेला आहे तो अंतरात्मा, तो परमात्मा आपल्या सगळ्यांच्याच सारखा आहे. फक्त आपले देह वेगवेगळे म्हणून आपल्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. वास्तविक याच्यातून ज्ञान आपल्याला संसाराचंच होत असतं, स्वरूपाचं ज्ञान करून घेत असताना. कारण स्वरूप स्वतः ज्ञान स्वरूप आहे. क्रिया आणि पदार्थच संसार आहेत. क्रिया आणि पदार्थांचा विभाग वेगळा आहे, तसा स्वरूपाचा एक विभाग वेगळा आहे. अर्थात क्रिया पदार्थांच्या स्वरूपाशी किंचित मात्र सुद्धा संबंध नाहीये. क्रिया आणि पदार्थ जड आहेत, पण स्वरूप चेतन आहे. मग आता खूप अवघड भाषा आहे, पण एवढं समजा, क्रिया शरीर करतंय, पदार्थ म्हणजे शरीरामध्ये तयार होत असणारे पंचमहाभूतापासून घ्या किंवा बाहेरचे त्याला पाहिजे असतात ते ह्या इंद्रियांमार्फत मागणी करतात, तेही पदार्थ विचारात घेऊ शकतात. हे सगळं मला बरं वाटावं, माझ्या देहाला बरं वाटावं म्हणून नाही, पण आतमध्ये जो आहे तो जीवात्मा, आत्मा, तो हे काहीच इच्छित नाही. म्हणून त्याचा वेगळा सगळा व्यवहार आहे आणि हा शरीराने चालणारा व्यवहार सगळा वेगळा आहे. यज्ञायाचरत कर्म समग्रम प्रबलीयते. कर्मामध्ये अकर्म पाहण्याचा एक प्रकार यज्ञार्थ कर्म, अर्थात यज्ञासाठी कर्म करणं हा आहे. आता आपण गीता शिकतोय म्हटल्यावर आपल्याला माहितीये यज्ञ म्हणजे काय.
आहुती देणं आणि स्वाहा म्हणणं हा यज्ञ नाही. यज्ञ म्हणजे एखादी गोष्टीसाठी आपल्या सगळ्या कामनांचा त्याग करणं, त्याला म्हणतात यज्ञ. मग यज्ञार्थ कर्म म्हणजे मी कर्म कशासाठी करतोय? त्यागासाठी करतोय. माझ्या सगळ्या गोष्टींची, माझ्या आवडीनिवडींचा मी त्याग करून टाकलाय आणि मी संसार करते. स्त्रियांचं भरपूर, सगळ्या स्त्रियांचं असे, त्यांची आवड निवड, त्यांचा छंद त्यांनी संसारामध्ये सगळे सोडले असतात. आपण त्याला शुद्ध मराठीत म्हणतो, मी मन मारून करतेय सगळं. मन मारून नाहीये. तर आपण आपल्या लोकांसाठी या गोष्टींचा त्याग केलेला आहे. म्हणजे आपण एक प्रकारे यज्ञच करतोय आणि यज्ञाचंच कर्म करतोय. आणि त्यांच्याकडून आपल्याला काही अपेक्षा नाहीये. म्हणजेच आपण निस्वार्थ भावनेने करतोय. पण जर पुन्हा मनात ठेवलं ना, की आज मी माझ्या मुलासाठी सगळं, माझी आवड निवड सगळं सोडून दिलं, माझा योगाचा क्लास सोडून दिला आणि मी ह्याच्या क्लासचीच ने-आण करत राहिले. काय तर चांगला शिकला ना म्हणजे मग पुढे चांगली नोकरी लागेल. पुण्याला बिण्याला गेलो म्हणजे मग म्हातारपणे आपली काठी होईल. झालं. इथेच काठी तुटते. तुम्ही काहीतरी अपेक्षा ठेवून त्याला शिक्षण देताय. तुम्ही, तुमचं कर्तव्य आहे की मुलाला पायावर उभं करणं. त्याच्यापुढे तुमचं काहीच कर्तव्य राहत नाही. लग्न सुद्धा तो त्याचं करून घेणार आहे. आपली हौस आहे म्हणून आपल्याला आपल्याला बघायची हौस आहे मुलगी, आपल्याला आणायची हौस आहे म्हणून आपण मागे लागतोय. पण आपलं कर्तव्य एवढंच आहे की आपण ज्या मुलांना जन्म दिलाय त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं इथपर्यंत, खस्ता खाणं त्याच्यासाठी काय वाटेल ते करणं, पण त्यांना चांगले संस्कार आणि शिक्षण देणं. मग तेव्हा आपण आपल्या सगळ्या गोष्टींचा त्याग करतो आणि मग निस्वार्थ भावनेने केवळ दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करणं हा यज्ञ. जो यज्ञासाठीच संपूर्ण कर्म करतो तो कर्म बंधनातून मुक्त होतो. आणि जो यज्ञासाठी कर्म करतच नाही, अर्थात आपल्यासाठी कर्म करतो, स्वतःसाठी करतो, दुसऱ्यासाठी काही करतच नाही, तो कर्माने बांधला जातो. एक आपण आपल्या घरात कामवाले जे असते त्यांचं उदाहरण घेऊन बघा. ती किती दिवसभर राबते. तिची अपेक्षा एकच असते, ती आपण जेव्हा पगार देतो तेव्हा ती म्हणते, अहो हो ना ताई एवढंच. कारण कसं आहे, एकदा मुलगा शिकला ना म्हणजे त्याला आपल्यासारखं नको ना वणवण दुसऱ्याचे काम करायला लागायला. इतकी साधी भाषा आहे, पण त्या वाक्यात किती मोठा अर्थ आहे की दुसऱ्याकडे हात पसरावा लागतोय, याचना करावी लागते, काय तर शिक्षण नाही किंवा अन्य काही परिस्थिती आहे म्हणून. तसं आपल्या मुलांवर वेळ यायला नको हे प्रत्येक आई बापांना वाटतं, म्हणून ते मुलांसाठी एवढे कष्ट घेतात. आणि मग ह्याच्या पुढे त्या मुलांनी सुद्धा त्यांच्या मुलांसाठी असे घ्यावे आणि त्यांना त्यांच्याही मुलांनी असंच लक्षात ठेवावं. हेच आपल्याला पोचवायचंय मुलांपर्यंत. खास तुम्ही आम्हाला काही वेगळी ट्रीटमेंट देऊ नका, पण याची जाणीव असू द्या की तेव्हा तुमची पण मुलं तुम्हाला चांगल्या प्रकारे ट्रीट करतील. कारण आपल्या मनाला तेव्हाही वाईटच वाटेल ना, आपल्या नातवांनी जर आपल्या मुलांना नीट नाही सांभाळलं तर. त्याच्यामुळे आपल्याला हे पिढ्यानपिढ्यापर्यंत महत्व जे काय आहे ते सांगायचंय. त्यांच्याकडनं आपल्याला अपेक्षा नाहीये, अपेक्षा अशा काही नाहीये फारशा. म्हणून भगवंत सांगतात की यज्ञार्थात कर्मण्यत्र लोकोयम कर्मबंधन. हा जो आपल्यासाठी कर्म करतो तो कर्मात बांधला जातो. जो दुसऱ्यांसाठी कर्म करतो त्याला कधीही कर्माचं बंधन पडत नाही. आता याच्यात विशेष गोष्ट अशी आहे की कर्ता, करण आणि कर्म या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच कर्माचा संचय होतो. जर कर्तेपणा राहिला नाही तर कर्मांचा संग्रह होणार नाही. कारण करण आणि कर्म दोन्ही कर्त्याच्या अधीन आहेत. आणि म्हणून कर्मसंचयाचं मुख्य कारण कर्तेपणाचे. म्हणजे आपण म्हणतो ना, ज्यांनी ते कर्माचा सिद्धांत पुस्तक वाचलं असेल तर प्रारब्ध कर्म, संचित कर्म, क्रियमाण कर्म हे जे 2-3 प्रकार आहेत कर्माचे. तर संचित कर्म का होतं सारखं सारखं गाठोडं का बरं वाढतंय मागचं आपलं? तर आपण नेहमी जे कर्म ज्या जन्मात करतो ना तिथे काहीतरी इच्छा ठेवतो, फलाशा ठेवतो आणि म्हणून ते कर्म कर्तेपणाचा भाव आपण आपल्याकडे घेतो. तू कोणतेही कर्म करसी तर करता राम म्हणविसी असं जर म्हटलं, समर्थांनी सांगितल्याप्रमाणे कर्म माझ्याकडनं होऊ दे पण ते रामाने करवून घेतलं असं म्हणून जर आपण रामाला समर्पित केलं तर कर्तेपणाचा भाव रामाकडे जाईल आणि आपण बंधनात अडकणार नाही. बंधनात अडकलो नाही तर संचित कर्माचं गाठोडं साचणार नाही आणि संचित कर्माचं गाठोडं साचलं नाही तर मग आताच्या जन्मात प्रारब्ध भोगावं लागतं, ते कमी होईल आपलं काही प्रमाणात तरी. कर्मयोगी आपल्यासाठी कोणतंही कर्म करीतच नाही आणि कशाची इच्छा ठेवतच नाही, म्हणून तो कर्माच्या फलाचा भोगता होत नाही.
जसं एखाद्या व्यक्तीला येथे काही शिक्षा भोगायच्या आहेत, पण जर तो मेला तर त्याच्या सगळ्या शिक्षा समाप्त होतात. कारण भोगणारी व्यक्तीच नाहीये, तर तुम्ही शिक्षा देणार कोणाला आणि कोण त्या भोगणार आणि कोणाला त्यातनं समाधान आणि न्याय मिळणार. तसंच जर कर्मयोगाचं भोगतेपणच समाप्त झालं, भोग मिळवणं, भोग प्राप्त करणं ह्या इच्छाच जर कमी झाल्या, म्हणजेच वैराग्य आलं, विरक्ती आली, ती स्मशान वैराग्य नको किंवा रागारागाने आलेलं नको की मी आता हे सोडूनच देणार, मी पुन्हा कधी करणारच नाही, असं नको. स्वेच्छेने आनंदाने आलेलं वैराग्य आणि विरक्तीच आपल्याला यातनं वाचवू शकते. म्हणजे भोगते पण आपलं समाप्त झालं तर आपले सगळे कर्मच समाप्त होतील. म्हणजे त्या कर्मांच्या बंधनामध्ये आपण अडकणार नाही. कारण भोगताच नाही राहिला तर कर्माचं फल कोणाला भोगावं लागणार आहे. दुसरी गोष्ट अशी की भगवंत सांगतायत आपल्याला, माझे जन्म आणि कर्म दिव्य आहेत. अशा प्रकारे जो मनुष्य तत्वाने जाणून घेतो तो मला प्राप्त होतो. म्हणजे भगवंताचे कर्मही दिव्य आहेत, भगवंताचा जन्म दिव्य आहे, हे ज्या माणसाला कळतं तो ते मान्य करतो, जाणतो, आणखी ज्ञानाने तो समजून घेतो की असा तो भगवंत आहे की तो काहीही केव्हाही करू शकतो. म्हणजे भगवंत आहे अस्तित्वात. म्हणजे काय झाडावरचं पान सुद्धा भगवंताच्या इच्छेशिवाय हलत नाही, हे वाक्य तंतोतंत खरं आहे. असं जेव्हा जो मानतो तेव्हाच तो भगवंताला त्यांनी स्वीकारलेलं आहे, म्हणजेच तो पूर्णपणे आस्तिक आहे आणि तेव्हा भगवंत त्याला स्वीकारतो. जन्म तर केवळ भगवंताचेच दिव्य होतात, परंतु कर्म सर्व मनुष्यांचे जर त्यांनी ठरवलं तर दिव्य होऊ शकतात. आपल्या पुढे काल मी सांगितलं उदाहरण आहेत. सावरकर, खुदिराम बोस, भगतसिंह या सगळ्या लोकांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन स्वतःच्या कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यासाठी लढा दिला. हे दिव्य कर्म केले. भगवंत आपल्या दिव्य कर्मांच्या दिव्यतेचं कारण सांगतात की कर्माच्या फलात माझी स्पृहा नाही. एवढ्याच एका शब्दावरनं आपण विचार करू. भगतसिंहांना असं वाटलं होतं का की मला माझ्या कुटुंबाला सुखी करायचंय म्हणून मी देशाच्या याच्यात भाग घेतो. त्यांनी स्वार्थ ठेवलाच नव्हता. त्यांना संपूर्ण भारत त्यांचं कुटुंब होतं. जसं आता मोदी आपल्याला सांगतात की पुरा काय ते 140 कोटी जनता माझं कुटुंब आहे. सगळ्यांसाठी जेव्हा ती क्रिया केली जाणार आहे तेव्हा ते कर्म निरपेक्ष रीतीने आहे आणि म्हणून मी त्या कर्मामध्ये लिप्त होत नाही. म्हणून माझी कर्म अकर्म होतात आणि दिव्य होतात. अशा प्रकारे कर्माचं तत्व जाणून जो कर्म करतो त्याची सुद्धा कर्म अकर्म होतात असं भगवंत सांगतायत. मुमुक्षूंनी याच प्रकारे जाणून कर्म केलेली आहेत. मागच्या काही श्लोकांमध्ये आपण परवा बघितलं. कर्म, अकर्म आणि विकर्म या तिन्हीच तत्व आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्यासाठीच हा पूर्ण आपला अध्याय आहे. ते जाणून घेतलं म्हणजे आपल्याला कोणतं कर्म कशा रीतीने अकर्म होऊ शकतं, विकर्म होऊ शकतं, हे पण आपण शिकलो की आपण कर्म करताना सावचित्त असू. आता याचा परिशिष्ट भाव जो आहे तो अगदी छान उदाहरणाने दिलाय, बघू आपण. एक क्रिया असते, एक कर्म असतं आणि एक कर्मयोग असतो. शरीर बालकावस्थेतून तरुण अवस्थेत जातं, तारुण्यातून म्हातारं होतं, ही क्रिया आहे. क्रियेने पाप होत नाही, पुण्यही होत नाही. म्हणजे बालक तरुण झाला म्हणजे त्याने काही पाप केलंय? नाही. कारण ते विनाश होणारच आहे, विनाशायास होणारच आहे. तारुण्यातून म्हातारा झाला तरी त्याच्याकडून काही पाप नाही झालेलं आणि पुण्यही नाही झालेलं. त्यामुळे बंधनही नाही होत आणि मुक्ती सुद्धा होत नाही. जसं गंगेचं वाहन, फ्लुइडिटी, फ्लो, वाहत जाणं ही एक क्रिया आहे. म्हणून एखादा बुडून मेला किंवा तिच्यापासून शेती आणि इत्यादी परोपकाराचं काम झालं. आता गंगेत बुडून माणूस मेला तर गंगेला पाप लागणार आहे का? की तिने मारलंय का त्याला? नाही. किंवा तिने शेतीला भरपूर पाणी दिलं, शेती छान फुलली, तर शेतकऱ्याचे आशीर्वाद तिला लागून तिला पुण्य होणार आहे का? नाही. म्हणजेच गंगेला पाप आणि पुण्य लागत नाही. जेव्हा मनुष्य क्रियेशी संबंध जोडून कर्ता बनतो, म्हणजे स्वतःसाठी क्रिया करतो, तेव्हा ती क्रिया फलजनक कर्म बनते आणि तात्काळ कर्माचं बंधन आपल्याला पडतं. कर्मबंधनातून सुटण्यासाठी जेव्हा मनुष्य आपल्यासाठी काहीही करत नाही, उलट निस्वार्थ भावनाने दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करतो. आणि म्हणून भगवंतांनी आपल्या एका अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की नैसर्गिकरित्या वृक्ष, पाणी, मेघ, पर्जन्य आणि पृथ्वी हे आपल्या जवळचं सगळं मानवाला बहाल करतायत. कुठल्याही प्रकारची त्यांच्या
त्यांच्यात मध्ये अपेक्षा नाहीये की मानव मला चांगलं ठेवणार आहे का. पृथ्वी कधीच विचार करत नाही मानव माझ्यावर किती बारूद कोसळवतोय, किती धूर करतोय, काहीच विचार नाही करत. तरी ती तिचं सगळं आपल्याला देते. मुळात ऑक्सिजन देते तेव्हा आपण इथे पृथ्वीवर जगू शकतोय. किती मोठं काम आहे. ती झाडांना माती देते तेव्हा झाडं ऑक्सिजन देतात, तेव्हा त्या ऑक्सिजनवर आपण जगतोय. हे पृथ्वीमुळे होणारं कार्य आहे. मातीच नाही ठेवली तिने तर झाडं कुठून घेणार त्यांना लागणारे न्यूट्रिएंट्स. अशा भरपूर गोष्टी आहेत निसर्गातल्या की ज्या कोणत्याही अपेक्षेने आपल्याला नाही तर निरपेक्ष वृत्तीने आपल्याला सगळं काही देऊन टाकतात. आणि तेव्हाच असंच माणूस जर वागला तर तेव्हा तो कर्मयोग होतो. आणि मग अशा कर्मयोगाने बंधन नष्ट होतं. बंधन नष्ट झाल्याचा योग होतो म्हणजे तो आपल्यासाठी होतो. आणि अर्थात परमात्म्याशी जो नित्य संबंध आहे त्याचा अनुभव आपल्याला येतो. म्हणजे तेव्हा आपल्याला जो आनंद मिळतो तो पराकोटीचा असतो. पुढच्या श्लोकामध्ये, पुढच्या 7 श्लोकांमध्ये भगवंत म्हणजे 24 पासून 30 पर्यंत भिन्न भिन्न प्रकारच्या साधनांचे यज्ञ रूपांचं वर्णन करतायत. मी थोडस नजर टाकून एकदा वाचलंय म्हणून थोडस आठवते ते आधी बॅकग्राऊंड सांगते की विविध यज्ञ. तर यज्ञाचा पहिला अर्थ आपण लक्षात घेऊ की निस्वार्थ भावनेने दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करायचं, म्हणजेच आपल्या सगळ्या भावनांचा त्याग करायचा, दुसऱ्याला बरं वाटेल म्हणून काही करायचं, त्याला म्हणायचं यज्ञ. मग याच्यामध्ये भगवंतांनी स्वाध्याय यज्ञ, तपयज्ञ, द्रव्य यज्ञ, ज्ञान यज्ञ असे पुष्कळ प्रकारचे यज्ञ सांगितलेले. बघू आपण 24व्या मध्ये काय सांगितलंय. ब्रह्मार्पणम ब्रह्महविर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. यज्ञात मुख्य आहुती ही गोष्ट मुख्य असते. ती आहुती तेव्हाच पूर्ण होते जेव्हा ती अग्निमय होते. म्हणजे हव्य जे आहे, हवीर द्रव्य जे आहे ते आपण अग्नीत टाकतो आणि ते संपूर्णपणे जळतं. त्याला पण अग्नी धरतो आणि त्याच्यातून ज्वाळा निघतात. म्हणजेच हव्य पदार्थाची अग्नीपासून वेगळी सत्ता नाही राहत. हव्य पदार्थ अग्नीत टाकला की हवीला जळणच भाग असतो. त्याचप्रमाणे जेवढी साधनं आहेत ती सगळी साधनं साध्यरूप होतात. सगळी साधनं वापरून ती साधना केली जाते. त्या सगळ्या साधनांचा म्हणजे उपकरणांचा साधनेसाठीच उपयोग होतो, तेव्हा तो यज्ञ होतो. आणि मग जेवढे म्हणून यज्ञ आहेत त्यात परमात्म तत्वाचा अनुभव करणं ही भावना नाही तर वास्तविकता आहे. भावना तर एखाद्या पदार्थाबद्दल असू शकते. मग ब्रह्मार्पणम ब्रह्महवी, ज्या पात्राने अग्नीमध्ये आहुती दिली जाते त्यात स्तृक, स्त्रुवा इत्यादींना या ठिकाणी अर्पणम असं म्हटलेलं आहे. स्तृक आणि स्त्रुवा म्हणजे तीळ, तूप हे सगळं आपण अग्नीमध्ये स्वाहा करून अग्नीला तो हवीर घास देतो, त्याला म्हणतोय आपण की यज्ञात टाकण्याची सामग्री. ते सुद्धा त्यावेळेला ब्रह्मच असतात. ते द्रव्य पदार्थ सुद्धा ब्रह्मयुक्तच असतात की ज्याच्यामुळे ते ब्रह्मार्पण होतं. म्हणून श्लोकामध्ये 10 वेळा बघा ब्रह्मार्पण, ब्रह्महवी हे सगळं आलं. म्हणजे हवी वस्तू सुद्धा, हवी होणं म्हणजे जळून जाणं. मग जनरली हिंदीमध्ये हा शब्द वापरतात लोक. तर मग जळून जाणं म्हणजे त्या आहुतीमध्ये मी सुद्धा माझं बलिदान देतोय असं तो पदार्थ सांगतो. म्हणजे तो पदार्थ सुद्धा ब्रह्मरूपच होतो. ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम, आहुती देणारा सुद्धा ब्रह्मच असतो. ज्यात आहुती दिली जाते तो अग्नीही ब्रह्मच असतो आणि आहुती देण्याची क्रिया सुद्धा ब्रह्मच आहे. कारण तेव्हा आपण मंत्रच म्हणतोय त्याचा. ब्रह्मकर्म समाधीना, जसं हवन करणारा पुरुष स्त्रुवा, हवी, अग्नी इत्यादी सर्वांना ब्रह्माचंच स्वरूप मानतो. म्हणजे जो हवन करतोय, आपण जर हवनाला बसलो आहे तर जवस असतं, आणखीन काहीतरी त्या समिधांच्या काड्या असतात, थोडे मोठे लाकूड असतं आपल्याकडे, आणखीन बारीक असं भुशासारखं कोणता पदार्थ आहे नाव नाही आठवते, हे सगळं एकत्र करून गुरुजींनी आपल्याला द्रोणामध्ये दिलेलं असतं. आणि आपण स्वाहा म्हणलं की टाका या 3 बोटांनी असं सांगतात ते, आणि आपण टाकत असतो. त्यावेळेस जो मनुष्य करतोय ते तो आणि त्या अग्नीमध्ये टाकणाऱ्या सगळ्या वस्तू या सगळ्यांनाच तो मनुष्य ब्रह्मस्वरूप मानतो. आणि जो प्रत्येक कर्मात कर्ता, करण, कर्म, पदार्थ सगळ्यांना ब्रह्मरूपच अनुभव करतो, त्या पुरुषाची ब्रह्मामध्येच कर्मसमाधी होते. म्हणजे ते सगळं कर्म त्याचं
ब्रह्मयुक्तच असतं. अर्थात त्याची संपूर्ण कर्मामध्ये ब्रह्मबुद्धी होते. त्याच्यासाठी सर्व कर्म ब्रह्मरूपच होतात. ब्रह्माशिवाय कर्माचं आपलं कोणतं वेगळं स्वरूपच राहत नाही. सगळं ब्रह्मयुक्त आणि ब्रह्मार्पण असं होत जातं. ब्रह्मैव तेन गंतव्यम. ब्रह्मातच कर्म सामधी होते. त्यामुळे त्याचं संपूर्ण कर्म ब्रह्मरूपच झालेलं असतं. त्याला फलरूपाने निस्संदेह ब्रह्माचीच प्राप्ती पण होते. कारण त्याच्या दृष्टीत ब्रह्माशिवाय आणखी कोणाची स्वतंत्र सत्ता राहतच नाही. म्हणून आपण बघतो जिथे यज्ञ याग होतं ना, तिथे आपल्याला जायला पण खूप आवडतं. तिथून आल्यावर पण आपल्याला एक वेगळीच तृप्ती, शांतता मिळते. आपल्याला आहुती घालायला जरी मिळालं, 5 आहुत्या करायला जरी मिळालं, तरी आपल्याला खूप आनंद वाटतो. आपण लगेच म्हणतो, वा काय भगवंताने आज छान चान्स दिला, आहुती घालायला मिळाली मला तिथे. तर मग त्याचं महात्म्यच एवढं आहे की ते सगळं ब्रह्ममय असतं. आणि या 24व्या श्लोकाला जाणकार लोक भोजनाच्या वेळी म्हणतात. कारण आपल्या जठराग्नीमध्ये, पोटात पेटलेल्या अग्नीमध्ये अन्नाचा घास टाकणं म्हणजे आपल्या पोटात ब्रह्म आहे, त्या ब्रह्माला ब्रह्माचाच घास आपण भरवतो आणि भरवणारा पण परमात्म्याचाच अंश आपल्यात आहे, तोही ब्रह्मरूपच आहे. आणि म्हणून जे हा श्लोक जाणतात ते तो जेवताना म्हणतात नेहमी. भोजन रूपी कर्मात ब्रह्मबुद्धी या प्रकारे केली जाते. ज्याने अर्पण केले जाते तो हातही ब्रह्मरूप आहे. सर्वतः पाणीपादंतक 13व्या श्लोकात झालेली, 13व्या अध्यायात झालंय होईल. भोजनाचे पदार्थ सुद्धा ब्रह्मरूप आहेत. अहमेवा जम. आणि भोजन करणाराही ब्रह्मरूपच आहे. ममैव अंशो जीवलोके. आणि जठराग्नीही ब्रह्मरूप आहे. अहम वैश्वानर भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः. अग्निहोत्र जे करतात त्यांना माहिती असेल. आणि स्वतः भगवंत सांगतोय की तुम्ही जेव्हा अग्नीला आहुती देता तेव्हा वैश्वानर नावाच्या अग्नी मार्फत मी ते ग्रहण करतो, म्हणजे मी तिथे असतोच, म्हणजेच ब्रह्मरूप आहे. अशा प्रकारे भोजन करणाऱ्या मनुष्याला प्राप्त होण्यायोग्य फळ ही ब्रह्मच आहे. यज्ञाशिष्टामृत भुजो यांती ब्रह्म सनातनम. याची मार्मिक गोष्ट अशी आहे थोडक्यात, म्हणजे की ज्याच्या सत्तेने अभावरूपी संसार सुद्धा सत्तावान प्रतीत होतात. म्हणजे हा मायेचा संसार आपल्याला खरा वाटायला लागतोय. माझी माणसं, माझ्या अवतीभोवतीचे नातेवाईक, हितचिंतक मित्रमंडळी काही कारणाने मी यांच्या ऋणानुबंधात या जन्मात आहे हे कळत असून सुद्धा मी त्यांना माझा खरा, माझी आई, माझा भाऊ, माझं सगळं मानते, त्यांच्यावर माझी सत्ता आहे असं मानायला लागते. एवढा तो संसार आपल्याला खरा खरा प्रतीत व्हायला लागतो. हे भगवंताच्या कृपेमुळे होतं. संसाराच्या अभावरूपतेला याप्रमाणे आपण समजू शकतो. संसाराच्या 3 अवस्था दिसतात: उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय. जसं वस्तू उत्पन्न होते, काही काळ राहते, शेवटी नष्ट होते, तसा मनुष्य जन्म घेतो, काही काळ जगतो, नंतर नष्ट होतो. प्रलय तसं उत्पत्ती आणि प्रलय आणि स्थिरता आणि प्रलय या सगळ्यांचा क्रम हाच आहे. याच्या पुढे जाऊन विचार केला तर स्थिती वस्तुता नाही नसतेच कशात, नेहमी निर्माण होतं आणि काही काळाने लय पावतं, हीच गोष्ट होत असते. समजा एखाद्या मनुष्याचं पूर्ण आयुष्य 50 वर्षाचं आहे. 20 वर्ष झाल्यावर त्याचं आयुष्य तो काय म्हणेल, 30च वर्ष राहिले माझे अजून. पण यापुढे जाऊन विचार केला तर पुढे केवळ प्रलयच प्रलय आहे, म्हणजे तो नाशच नाश होणार आहे. त्याचं जे काय आयुष्य आहे उर्वरित राहिलेलं ते नाशाकडे चाललेलं आहे. आणि म्हणून जुने लोक सांगतात की वाढदिवस आठवायचा नसतो, वाढदिवस सेलिब्रेट करायचा नसतो, तो आपल्या आयुष्याचा एक दिवस कमी झाला. समजा जे काय आपण 70 वर्ष 80 वर्ष जगणार होतो त्यातले एवढे वर्ष कमी झाले याची जाणीव करून देणारा असतो. म्हणून वाढदिवस कधीही आठवायचा नाही आणि करायचा तर अजिबातच नाही. हा, भगवंताला जा, तिथे जाऊन जपमाळ करा, इतके वर्ष तू छान ठेवलं मला याच्याबद्दल त्याची कृतज्ञता व्यक्त करा. त्याचे पुढचे दिवस तू म्हणशील कसे जाऊ देत एवढा अधिकार त्याला द्या, तेव्हा तुमचा वाढदिवस एकदम छान गेला. जसं आयुष्याची जितकी वर्ष झाली तितकी वर्ष मनुष्य मेलाय, तो काळ संपला म्हणजे नष्ट झाले ते वर्ष पुन्हा मिळणार नाहीये. आज माझ्या 56व्या वर्षी मी जर म्हणलं मी 16व्या वर्षी कॉलेजला जात होते सायकलवर, ते दिवस परत यावे आणि तशी बेल बॉटम पॅन्ट घालायला मिळावी, तो काळ परत येणार नाहीये. आता घातल्यावर जनता असणार आहे,
आणि मुळात बघितलं आपण तर ते 16 वर्ष किंवा ते 56 वर्ष आयुष्याचे निघून गेलेत, म्हणजे ते माझं जगणं संपलंय, म्हणजे जगणं संपलं याचा अर्थ मेलोय. अशा प्रकारे मनुष्य प्रतिक्षण मरतच आहे. त्याचं जीवन क्षणाला मृत्यूकडे जाते. सर्व दृश्य क्षणाला अदृश्यात जाते. प्रलय अभावाचंच नाव आहे आणि म्हणून अभावच शिल्लक राहिला. अभावाची सत्ता भावरूपा ब्रह्मावरच टिकून राहिलेली आणि म्हणून भावरूपाने एक ब्रह्मच शिल्लक राहिलेला असतं आणि म्हणूनच म्हणतात सर्वम खलविदम ब्रह्म. आता थोडक्यात सांगते की समर्थांनी सुद्धा याची जाणीव सतत करून दिली आहे की तुम्ही मिनिटाला लक्षात ठेवा की आता मी बोलतोय, पुढचा क्षण माझा असणार आहे कशावरून. आपण उद्याची ग्वाही देतो, 2 महिन्यांनी मी अमकं करील, हे काम मी नंतर करील, माझा मूड तेव्हा करील, हे जे आपण ठरवतो किंवा म्हणतो, तर पुढचा क्षण कोणीही बघितला नाही, कोणी सांगू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक क्षणाला जाणीव ही ठेवायची, भगवंतानी मला हे बघायला जिवंत ठेवलंय, भगवंतानी मला उद्या सकाळी मी झोपेतनं उठल्यावर मला सकाळ दाखवली, पहिले त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करा. ती मला तू आज उठवलंस, छान वाटलं, आज काय काम आहे भगवंता तू सांग, तू सांगशील ते मी सगळं करीन आनंदाने. एवढं आपण त्याला ग्वाही दिली पाहिजे. आपण त्यांनी जर आपल्याला एवढं जीवनदान दिलेलं असतं रोजच्या रोज तर. आणि शिवाय समर्थ असं सांगतात की जशी तुम्ही लग्न कार्य ठरल्यावर 2-2 महिने तयारी करतात, कारण ती गोष्ट ठरलेली आहे, त्या दिवशी होणार आहे. मृत्यू तर हा न ठरवता केव्हाही येणार आहे, त्याची काय तयारी केली? काहीच नाही. मला चांगले कर्म करायला पाहिजेत, मला चांगलं वाचन करायला पाहिजे, मला समाजासाठी काही करायला पाहिजे, कोणतीच तयारी आम्ही केलेली नसते. आणि म्हणून म्हणजे मागे जेव्हा दासबोधाच्या प्रती हाताने दासबोध लिहा, ज्ञानेश्वरी लिहा, हे सगळं आलं होतं आणि आम्ही सगळ्यांनी लिहिलंय, तेव्हाच आम्हाला आमच्या केंद्रात असं सांगण्यात आलं की हे हस्तलिखित आपल्या बरोबर येणार आहे, फक्त ते आपल्या बरोबर घेऊन चला, आपल्या घरच्यांना सांगून ठेवा. तर आमच्या जेवढ्या केंद्रातल्या बायका आहेत ना, आमची सगळ्यांची एक पिशवी भरलेली आहे, एकमेकीला दाखवून ठेवलंय की माझ्या बरोबर ही पिशवी द्यायची बरं का, घरातले रडत बसतील, सून रडत राहील, तिचं लक्ष नसेल, तिचे माहेरचे आलेले असतील, मुलगा माझा काही व्यापात असेल, बाहेर अंत्येष्टीचं सामान आलं का याच्यात, पण तू आठवणीने ही पिशवी दे, हा माझ्या बरोबर, ही माझी दासबोधाची हस्तलिखित प्रत आणि ज्ञानेश्वरी माझ्या बरोबर दे. ज्ञान फक्त आपल्या बरोबर येणार आहे. त्या ज्ञानाचे संस्कार त्या आत्म्यावर झालेत, त्या आत्म्याने ते सगळं बघितलंय, भोगलंय, त्याच्या मार्फतच या शरीराने भोगलंय. शरीर नष्ट झाले, पण ज्ञान हे आत्मा घेऊन जातो, हे शिकवलंय आम्हाला. आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी हेच लक्षात ठेवावं की जे काही आपल्याला ज्ञान मिळवता येईल त्यासाठी काही कष्ट पडतील, पण मरेपर्यंत नेहमी विद्यार्थ्याची भूमिका माणसाने कधीच सोडायची नाही. एवढं सांगून मला वाटतं इथेच थांबावं. 25वा श्लोक आपण उद्या घेऊया. जय जय रघुवीर समर्थ. हो, वेळ पण झाली आपली. चालेल, सुचिता ताई, नमस्कार. खूप खूप छान सांगितलं ताई, खूप खूप छान सांगितलं. हो, खरंच खरंच खूप छान. उदाहरणं देऊ सांगतात ना, त्यामुळे छानच वाटतं एकदम ऐकायला सुद्धा. आपल्या रोजच्या ह्याच्यातले उदाहरण असले तर मनावर ठसतं पटकन, आणि हो. मग पटकन ती जड गोष्ट पण पचते. खरंच अगदी खरंय. पण ताई तुम्ही खूपच सुंदर सांगताय ताई, खूप म्हणजे वर्णन नाही करता येत. आम्हाला लगेच असं जाणीव होती की बरोबर सांगतायत, पण ते टिकून नाही राहत ताई, खरं म्हणजे म्हणजे विसरून जातो आपण. खूप सुंदर सांगताय. ज्या वातावरणात असतो ना आपण, तोपर्यंत आपल्या झेललं जातं. आपण पुन्हा संसारात केलं ना की त्या मोहापुढे हे सगळं आपलं सुटायला लागतं. बरोबर, खरंय खरंय. पण वर्णन नाही करता येणार एवढं छान सांगताय ताई, खरंच म्हणजे त्याच्यासाठीच जवळ नेऊन ठेवलंय, वारंवार सांगायचं आणि वारंवार ऐकायचं, हा एक उपाय आहे. तेच वारंवार ऐकल्याने मग त्या गोष्टी पक्क्या होत जातात. पक्क्या होतात. खरंच ताई, खूप म्हणजे सांगता येणार नाही शब्दात आम्हाला, एवढं सुंदर सांगितलं. ऐकत बसावं असं वाटतंय. एरवी गप्पा मारताना काहीच असं आठवत नाही, फक्त इथे बसलं ना पुस्तक घेऊन की मग समर्थ सांगतात की आता बोल एवढं. खूप सोपं करून सांगताय तुम्ही, सोपं करून सांगताय, त्याच्यामुळे खूप छान ऐकावं असं वाटतंय. अभ्यास आहे ना ताई, त्याचा आम्हाला फायदा होतोय तुमच्या अभ्यासाचा, खूप छान. हो, खरंच आहे. खूप सुंदर कोणी गीत म्हणणार आहे का? म्हणू का? हा म्हणा, हरकत नाही ते म्हणा एक. गुरुवार आज. ब्रह्मा विष्णू
आणि महेश्वर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले माय उभी गाय होनी माय उभी गाय होनी पुढे वासरू पाहे वळुनी पुढे वासरू पाहे वळुनी कृतज्ञतेचे श्वान विचारे पायावर झुकले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले चरण शुभंकर फिरता तुमचे चरण शुभंकर फिरता तुमचे मंदिर बनले उभ्या घराचे मंदिर बनले उभ्या घराचे घुमटा मधुनी हृदय पाखरू स्वानंदी फिरले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले तुम्हीच केली सारी किमया तुम्हीच केली सारी किमया कृतार्थ झाली माझी काया कृतार्थ झाली माझी काया तुमच्या हाती माझ्या भोवती औदुंबर वसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले जय श्री कृष्ण छान सुंदर अगदी छान सांगितलं धन्यवाद एक सूचना होती सर्वांसाठी हा उद्या शनिवार आपलं विवेचन सत्र असतं आपण थोडासा टाइम मध्ये वेळेमध्ये चेंज करत आहोत उद्याच्या दिवशी फक्त 4:30 वाजता उद्या शुक्रवार आहे अच्छा शुक्रवार आहे का ओके 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 म्हणजे शनिवारी ओके ओके शनिवारी आपण घेणार आहोत हा बरं किती वाजता आता ठीक आहे मग मी नंतरच तुम्हाला हे सूचना देते शनिवारी विवेचन सत्र ठेवते फक्त एवढं सांगते अर्थात मी थोडस घाई केली मग कदाचित शनिवारच्या ऐवजी मी त्यांच्याशी बोलले सुद्धा शुक्रवार उद्यासाठी म्हणून ठीक आहे मी ऍडजस्ट करून घेते काही प्रॉब्लेम नाही चालतंय ओके चालेल उद्या आपला 3 वाजताच राहणार आहे आणि उद्याचं जे सेशन आहे तसंच कायम चालू राहणार ओके हो मोहिनीताई सांगणार आहेत आपल्याला हो चालेल उद्या साधक संजीवनीच आहे ना ताई हो 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 तेच म्हणलं उद्या आपलं कंटिन्यू साधक संजीवनीच राहील मोहिनीताईच असणार आहेत आपल्यासोबत
माझं थोडं हो, कन्फ्युजन झालं. मी उद्या शनिवार समजत होते. ठीक आहे, हरकत हा हा नाही. चालेल चालेल. चलत धन्यवाद. हा. जय जय रघुवीर जय समर्थ. श्री जय कृष्ण. चला, जय जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण.